यवतमाल में मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण मिशन के तहत ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन की अध्यक्षता में मार्गदर्शन बैठक का आयोजन हुआ। इस अवसर पर उम्मीद अभियान के तहत कार्य करने वाले सामुदायिक साधन सेवी व्यक्तियों को राज्य सरकार द्वारा दिया गया बढ़ा हुआ पारिश्रमिक वितरित किया गया। गरीब माणसाला जवळपास देशामध्ये 80 कोटी लोकांना विम्याचं कवच 140 कोटी पैकी ते पंतप्रधानांनी आपल्याला दिलं आहे। साधं काय दाखवलं? पंतप्रधानांची योजना आहे, महात्मा ज्योतिबा फुले आपल्या राज्य सरकारची योजना आहे, त्यातून 5 लाख रुपये मिळतात। मोठ्यात मोठ्या ठिकाणी नागपूरला जाऊन, पुण्याला जाऊन, मुंबईला जाऊन तुम्हाला वाटेल त्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी औषधोपचार, तुमचं ऑपरेशन हे मोफत 5 लाख रुपयापर्यंत हे स्वप्नासारखं आहे। ते स्वप्नासारखं आहे आणि म्हणून मला असं वाटतं आपल्या सर्वांच्या घराची, राहण्याची, जेवणाची, घराची, शौचालयाची, सगळी पिण्याच्या पाण्याची आणि आरोग्याची काळजी घेणारं सरकार आणि पंतप्रधान आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत आणि म्हणून असे पंतप्रधान आपले या ठिकाणी आपल्याकडे 28 तारखेला येत आहेत। त्यांना आपल्याला समक्ष बघता येणार आहे, समक्ष बोलता येणार आहे, अनेक योजनांचं उद्घाटन, लोकार्पण सोहळा त्यांच्या हातून या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून माझी आपल्याला निमित्ताने विनंती आहे की आपण सांगितलं की आम्ही 2 लाखाच्या वर 2.5 लाख महिलांना या ठिकाणी आणणार आहोत। 2.5 लाख महिला आपल्याला त्या ठिकाणी आणायच्या आहेत। त्यांना सगळी आणण्याची व्यवस्था आपण केलेली आहे, त्याची भोजनाची व्यवस्था पण त्या ठिकाणी केली आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे। पण ही सगळी जबाबदारी तुमची आहे, तुमच्यावर ही जबाबदारी आहे आणि म्हणून या पूर्वतयारीची बैठक आपण आज या ठिकाणी घेतलेली आहे।